वारकरी संप्रदायासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे, कारण आज आषाढी एकादशी आहे आणि सर्व पालख्या आता पंढरपुरात विसावल्या आहेत आणि आपल्यासमोर आहेत माऊलींच्या पालखीचे प्रमुख भावार्थ देखणे महाराज. महाराज, काय सांगाल, आज पालखीचा विसावा इथे आणि पुढचं शेड्यूल कसं असणार आहे? आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आनंद तेथीचा मुकयाशी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाई रे पंढरी, विठ्ठल रखुमाई पाहू रे. ती विठ्ठल रखुमाई पाहण्यासाठी नाचत नाचत वैष्णवांचा मेळा हा पंढरपुरामध्ये आज स्थिरावलेला आहे. वाखरीचा कालचा मुक्काम झाला, त्याच्यानंतर उभं रिंगण झालं आणि हे रिंगण करून आज सगळे वारकरी या पंढरपुरामध्ये स्थिरावलेले आहेत. आणि आता याच्यानंतरनं 4-5 दिवस हा आनंदाचा क्षण असणार आहे. उद्या एकादशी असणार आहे, त्यामुळे हा पर्वकाळ आहे. व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीनं अहर्निशी मुखी नाम असं म्हटलं जातं. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं सर्वात मोठं व्रत कुठलं असेल तर ते एकादशी आहे. आणि त्यातलं म्हणजे दुधातलं पंचामृत म्हणजे काय तर आषाढी एकादशी. त्यामुळे उद्या हा पर्वकाळ असणार आहे आणि आता इथून पुढे पौर्णिमेपर्यंत हा पर्वकाळ चालू आहे. त्यामुळे अतिशय आनंदाच्या भावना आहेत सगळ्यांच्या. आणि आपण पाहतोय तर यावेळी सरकारनेही सर्व प्रकारच्या सुविधा पोहोचवल्यात, म्हणजे की जसं की पालखी रस्ता व्यवस्थित केलाय किंवा दिंड्यांना अनुदान दिलंय, त्याविषयी काय सांगाल? सरकारने यावेळेस खूपच छान प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे अगदी पोलीस प्रशासन असेल किंवा सामान्य प्रशासन असेल, ह्यानंतरनं खूप मोठमोठे टेंट्स प्रत्येक ठिकाणी उभारलेले, ज्या ठिकाणी 4-4, 5-5 हजार लोक एकत्र राहू शकतात. तिथे स्क्रीन आहेत मोठ्या, हातपाय चेपून देण्यासाठी काही यंत्रणा उभी केलेली आहे, म्हणजे मसाजसाठी. नंतर आंघोळीसाठी यंत्रणा आहे. इथे टॉयलेटची व्यवस्थासुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे. त्यासाठी लागणारं मुबलक पाणी ते सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. स्वच्छतेचे कामगार त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. नंतरनं रस्त्याची सुद्धा NHAI जे आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी जी आहे, त्यांनीसुद्धा अनेक ठिकाणी चौपदरी रस्ते केलेले आहेत. 1-2 ठिकाणी फक्त काही छोटे, पण त्याचंही काम ह्या वर्षी पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षी माऊली त्या प्रशस्त रस्त्याने येईल, जेणेकरून ह्या वर्षी आम्हाला ह्या सगळ्या सुविधांमुळे आणि रस्ता खूप छान झाल्यामुळे आम्ही जे 1-1 तास आम्ही सध्या लवकर येतो आहे आणि लवकर वारकरी या तळावरती विसावत आहेत, जेणेकरून त्यांचे सुद्धा आराम होतोय आणि त्यांना एक आनंद प्राप्त होतोय. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.